नमस्कार, एमके न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आंबेडकरी व बौद्ध समाजाच्या वतीने अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी बुद्ध वंदना व परित्राण पाठ। ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी नीलक्रांती चौक, सिद्धिबाग येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासमोर समस्त आंबेडकरी व बौद्ध समाजाच्या वतीने प्रार्थना करण्यात आली। भंते धम्मपाल, भंते नागसेन व बौद्धाचार्य दीपक पाटोळे यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना व परित्राण पाठ घेण्यात आले। यावेळी अभियंता परिमल निकम, सुरेश बनसोडे, सुमित गायकवाड, अजय साळवे, संजय कांबळे, सुनील शिंदे, माणिक विधाटे सर, जयंत गायकवाड, संजय जगताप, अशोक खंडागळे, लक्ष्मण माघाडे, सुरेश कांबळे, महेश भोसले, नितीन कसबेकर, अंकुश मोहिते, विशाल गायकवाड, कौशल गायकवाड, सुजित खंडाळे, बाळू बनकर, बाबासाहेब डोळस, सतीश साळवे, किरण दाभाडे, सुनीताताई गायकवाड, सिंधुताई साळवे आदीसही समाज बांधव व दादासाहेब रुपवते विद्यालयामधील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांना सर्व आजार नाहीसे होण्यासाठी भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी बुद्ध वंदना व परित्राण पाठ घेऊन बुद्ध पूजा करण्यात आली। प्रतिनिधी महेश कांबळे, एमके न्यूज, अहिल्यानगर। शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्रामभाई जगताप यांचे वडील आदरणीय माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी बौद्ध धम्माच्या संस्कृतीप्रमाणे त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, त्यांना वैभव लाभावं, त्यांचे सर्व दुःख नाहीसे व्हावेत यासाठी आम्ही बौद्ध धम्माच्या संस्कारानुसार आम्ही या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। त्यांना लवकरच ते बरे होतील अशी या प्रकारे आमचे पूजनीय भंते धम्मपाल व नागसेन यांनीही त्यांना आशीर्वाद दिलेला आहे, मंगलमैत्री दिलेली आहे। बौद्ध धम्म हा सातत्यानं बौद्धांचे विचार मंगलमैत्री सातत्यानं देत असतो। धर्म कोणताही असो, माननीय अरुण काका जगताप हे वारकरी संप्रदायाचे असल्यामुळं त्यांनाही या ठिकाणी चांगली मंगलकामना आमच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्यांचं लवकरात लवकर आरोग्य चांगलं व्हावं हीच आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।